पाऊस थांबला, मात्र धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे अनेक जिल्ह्यात अद्यापही पूरस्थिती। लाखो लोकांचं स्थलांतर, जनजीवन विस्कळीत। नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना करावा लागतोय केवायसीच्या अडचणींचा सामना। एकीकडे पाऊस, दुसरीकडे तांत्रिक अडचणींची जोखड, शेतकरी दुहेरी संकटात। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। राज्यातील शेती नुकसानीवर चर्चा होणार। दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन, काय घोषणा होणार याकडे लक्ष। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। अजित पवार मंत्र्यांना सूचना करणार, राज्यातील स्थितीचा आढावा घेणार। मदतीसाठी मंदिरांचा पुढाकार, दर्गा मशिदी मागे का? भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला सवाल। शेगाव गजानन महाराज संस्थान, तुळजाभवानी मंदिर, सिद्धिविनायक मंदिरांकडून कोट्यवधींची मदत।